नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सोनुने. स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल आयटी इन्स्ट्रक्टर प्रशांतवरती. मित्रांनो, मी इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी नेहमीची मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज चालू केली होती. त्यातील इलेक्ट्रिशियन सेकंड इयरचं दुसरं मॉड्यूल म्हणजे डीसी मोटर. त्याचे मी या आधीचे 3 पार्ट माझ्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डीसी मोटरचा पार्ट नंबर 4 बद्दल डिस्कस करणार आहोत. चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया. बघा, या आधीचे जवळपास 51 प्रश्न मी आधीचे माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. क्वेश्चन नंबर 52 पासून सुरुवात करू. क्वेश्चन नंबर 52 काय म्हणतो, व्हॉट इज द विच स्पीड कंट्रोल सिस्टम प्रोव्हाइड द स्मूथेस्ट व्हेरिएशन इन अ स्पीड फ्रॉम 0 टू अबव्ह नॉर्मल स्पीड. आता बघा, ज्यावेळेस आपण कोणत्याही आपल्या डीसी मोटरची स्पीड कंट्रोल करत असतो, आपल्याकडे 2 मेथड आहे. एक, जर आपल्याला नॉर्मल स्पीड पेक्षा जर का स्पीड जास्त पाहिजे असेल किंवा नॉर्मल स्पीड पेक्षा जर का स्पीड कमी पाहिजे असेल, तर यासाठी आपण 2 वेगवेगळ्या मेथड वापरतो. जसं की जर तुम्हाला नॉर्मल स्पीड पेक्षा स्पीड जास्त पाहिजे असेल, तुम्ही फ्लक्स विकनिंग वाली मेथड वापरता. आणि जर तुम्हाला नॉर्मल स्पीड पेक्षा कमी स्पीड पाहिजे असेल, तर तुम्ही आर्मेचर कंट्रोल मेथड वापरता. बरोबर आहे. तर मग पण याच्यात कसं, याच्यात डिसएडव्हान्टेज काय की याच्यात तुम्ही कोणतेही एक म्हणजे स्पीड एक तर कमी करू शकता किंवा जास्त करू शकता. पण जर तुम्हाला रेटेड दॅन म्हणजे नॉर्मल स्पीड पेक्षा तुम्हाला स्पीड जास्त पण पाहिजे आणि नॉर्मल स्पीड पेक्षा कमी पण पाहिजे, जर तुम्हाला या दोन्ही याच्यात एकाच याच्यात करायचं असेल, तर त्याच्यासाठी आपण वॉर्ड लिनार्डो स्पीड कंट्रोल मेथड वापरत असतो. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण याच्याबद्दल डिस्कस केलेलं, पण तरी सांगतो. बघा, वॉर्ड लिनार्डो मेथड मध्ये काय असतं की एक जनरेटर आणि एक जी मोटर आपण जी चालवणार आहे ती आपण एका सेपरेट डीसी जनरेटरवरून तिला सप्लाय देतो आणि त्या डीसी जनरेटरला परत एक एसी किंवा डीसी मोटरवरून त्याला काय करत असतो, चालवत असतो. म्हणजे या डीसी आपल्या एसी किंवा पहिल्या ज्या मोटरची आपण स्पीडला कमी किंवा जास्त करून जनरेटरचा व्होल्टेज कमी जास्त होणार आणि जनरेटरचं व्होल्टेज कमी जास्त झालं की ही मोटर रेटेड स्पीडपेक्षा कमी किंवा रेटेड स्पीडपेक्षा जास्त स्पीडनं काय होऊ शकते, फिरू शकते. अशा पद्धतीने आपण एकाच मेथडमध्ये नॉर्मल स्पीडपेक्षा स्पीड जास्त आणि नॉर्मल स्पीडपेक्षा स्पीड कमी अशा दोन्हीही स्पीड काय करत असतो, अचीव करत असतो. मग या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय येणार, ऑप्शन नंबर डी येणार याचं, वॉर्ड लिनार्डो स्पीड कंट्रोल मेथड. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 53 काय म्हणतो, 52, व्हॉट इज द पर्पज ऑफ द टॅप्स इन अ वाइंडिंग. म्हणजे जो टेप्सच्या जे चित्र म्हणजे जे आपण टेप्स वापरतो ना, ती वाइंडिंग मध्ये टेप्सचा उद्देश काय असतो. बघा, टेप्स आपण कशासाठी वापरत असतो, जर तुम्ही नॉर्मली आपल्या घरामध्ये बघितलं, आपण इन्सुलेशन म्हणजे वायरच्या वरती इन्सुलेशन देण्यासाठी आपण टेप वापरतो. पण जे आपण ज्यावेळेस वाइंडिंग करतो मोटरची, वाइंडिंग करताना आपण काय असतं, ज्यावेळेस आपल्या असे कॉईल तयार होतात ना, त्या कॉईलला डॅमेज होऊ नये किंवा कॉईल एकत्र बांधून राहण्यासाठी आपण काय करत असतो, ते टेप्स वापरत असतो. मग हे जे टेप्स आपण वाइंडिंगसाठी वापरणार ते टेप्स वापरत असतो. पण रॅप द कंडक्टर म्हणजे जे वाइंडिंगचे जे कंडक्टर आहेत ना, त्या कंडक्टरला एकमेकांसोबत बांधून ठेवण्यासाठी आपण वाइंडिंगमध्ये टेप्स वापरत असतो. आणि बघा, इन्सुलेशन वगैरे आपण वॉर्निश वगैरे लावतो, ते इन्सुलेशनचं काम करणार. क्वेश्चन नंबर 53 काय म्हणतो बघा, विच टाइप ऑफ डीसी आर्मेचर वाइंडिंग द फ्रंट पिच, म्हणजे काय सांगितलं, फ्रंट पिच इज अ ग्रेटर दॅन बॅक पिच. म्हणजे कोणत्या प्रकारच्या डीसी आर्मेचर वाइंडिंग मध्ये फ्रंट पिच ही बॅक पिच पेक्षा कशी असते, मोठी असते. आता लक्षात राहू द्या, वाइंडिंगचे नाही का मेन 2 प्रकार पडतात, एक असतं फ्रंट पिच वाइंडिंग आणि दुसरी असते बॅक पिच वाइंडिंग. मग आता याला माहितीये का, म्हणजे सॉरी, एक प्रोग्रेसिव्ह आणि रिट्रोग्रेसिव्ह असते. मग जी फ्रंट पिच वाइंडिंग असते, समजा याच्यामध्ये जो वाइंडिंगचा जो फ्रंट भाग असतो ना, जर समजा असं असेल की तुमची वाइंडिंगचा जो फ्रंट पिच आहे, फ्रंट पिच इज ग्रेटर दॅन बॅक पिच. कशापेक्षा, फ्रंट पिच इज ग्रेटर दॅन बॅक पिच. याला रेट्रोग्रेसिव्ह वाइंडिंग म्हणते. कोणती म्हणते याला, रेट्रोग्रेसिव्ह वाइंडिंग. आणि जर तुमचा बॅक पिच, कोणता पिच, बॅक पिच हा कसा असेल, ग्रेटर दॅन असेल कोणापेक्षा, फ्रंट पिच पेक्षा, तर ही कोणती असते, प्रोग्रेसिव्ह वाइंडिंग असते. कोणती वाइंडिंग असते, प्रोग्रेसिव्ह. म्हणजे बघा, जर तुमचा बॅक पिच जास्त असेल, बॅक पिचची लेंथ जास्त असेल फ्रंट पिच पेक्षा, ती झाली प्रोग्रेसिव्ह वाइंडिंग. जर तुमच्या फ्रंट पिचची लेंथ जास्त असेल कोणापेक्षा, बॅक पिच पेक्षा, ती झाली रेट्रोग्रेसिव्ह वाइंडिंग. तर आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलं, कोणती विचारलं, फ्रंट पिच इज ग्रेटर दॅन बॅक पिच. कोणती आहे, फ्रंट पिच कशी आपली जास्त आहे कोणापेक्षा, बॅक पिच पेक्षा. तर याचं बरोबर उत्तर रेट्रोग्रेसिव्ह वाइंडिंग. म्हणजे याचं क्वेश्चन ऑप्शन नंबर डी करेल. रेट्रोग्रेसिव्ह वाइंडिंग ही प्रतिगामी वळण, याला काय म्हणतो आपण, त्या वाइंडिंगचं मराठीमध्ये नाव आहे, प्रतिगामी वळण वापरत असतो. म्हणजे फ्रंट पिच जर जास्त असेल तर कोणतं काय असेल, रेट्रोग्रेसिव्ह वाइंडिंग असेल. आणि जर बॅक पिच तुमचा जास्त असेल तर तिथं प्रोग्रेसिव्ह वाइंडिंग असं उत्तर आलं असतं. क्वेश्चन नंबर 54 बघा, व्हॉट रिड्यूस द क्रॉस सेक्शन एरिया ऑफ कोअर मटेरियल फॉर व्हीए रेटिंग. म्हणजेच व्हीए रेटिंग साठी मुख्य सामग्रीचा क्रॉस सेक्शन क्षेत्र काय कमी करते. आता याच्यासाठी बघा, आपल्याला एक कन्सेप्ट माहिती पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं फेरोमॅग्नेटिक मटेरियल वापरत असतो कोणत्याही
कोणतं मटेरियल वापरतो? फेरोमॅग्नेटिक मटेरियल. कशासाठी वापरतो? आपला कोणत्याही जर का आपल्याला कोअर बनवायची असेल ना, एखादं ट्रान्सफॉर्मर असेल किंवा मशीन असेल, त्या मशीनची कोअर बनवण्यासाठी आपण काय करतो? फेरोमॅग्नेटिक मटेरियल वापरतो. पण कम्प्लिटली जर का आपण फेरोमॅग्नेटिक मटेरियल वापरलं तर काय होतं? त्याची काय म्हणते त्याला परमिएबिलिटी तर वाढते, म्हणजे म्यू काय होतो? इन्क्रीज होते. पण जी फ्लक्स डेन्सिटी असते ना, फ्लक्स डेन्सिटी म्हणजे त्या कॉइलच्या म्हणजे बघा वाहून नेण्याची क्षमताला आपण परमिएबिलिटी म्हणणार, पण त्या कॉइलमध्ये तुमची किती मॅग्नेटिक फील्ड स्टोअर राहू शकते याला म्हणतो आपण फ्लक्स डेन्सिटी. तर ही जी फ्लक्स डेन्सिटी असते ही काय होते? कमी होते. कशामुळं? आपण फेरोमॅग्नेटिक मटेरियल म्हणजे प्युअर फेरोमॅग्नेटिक मटेरियल वापरलं तर कारण फ्लक्स डेन्सिटी कमी होणार. आणि जर फ्लक्स डेन्सिटी कमी झाली तर आपली जी काय करावं लागेल म्हणजे आपल्याला म्हणजे व्ही रेटिंग वाढली तर आपल्याला काय जास्त मोठी कोर आपल्याला तिथं वापरावं लागेल. मग त्याच्यासाठी काय करावं लागतं? जर तुम्ही अलॉय असतो आपला बघा, हे पूर्ण फेरोमॅग्नेटिक मटेरियल न ठेवता अलॉय म्हणजे काय? अलॉय म्हणजे काय? मिक्सचर ऑफ टू ऑर मोर दॅन टू काय असते? मेटल. मग याला तुम्ही काय करणार? फक्त कंप्लीट ही फेरोमॅग्नेटिक न ठेवता तुम्ही काय याच्यामध्ये काय करणार? दुसऱ्या एखादा मिक्सचर म्हणजे मेटल काय करणार? ऍड करणार, त्याला आपण अलॉय म्हणतो. मग जर तुम्ही काय करावं लागेल? जर समजा त्यांचं म्हणणं काय की सेम रेटिंगसाठी जर का तुम्हाला काय करायचंय, व्ही रेटिंग तर तीच आहे, पण तुम्हाला क्रॉस सेक्शन एरिया किंवा साईज जर का कमी करायची असेल तर तुम्हाला काय करावं? हाय अलॉयवालं मटेरियल तिथं वापरावं लागतं. म्हणजे याचं बरोबर उत्तर आहे हाय अलॉय शीट जर तुम्ही वापरली तर आपल्याला काय करावं लागेल? सेम व्ही रेटिंगसाठी तुमचा जो कोरचा जो क्रॉस सेक्शन एरिया असतो ना, तो क्रॉस सेक्शन एरिया काय होणार? कमी होणार. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 55 काय म्हणतो? हाऊ टू ऑब्टेन अपोजिट पोलॅरिटी इन ऍडजस्टंट पोल्स ऑफ 4 पोल डीसी मोटर. आता बघा, जर तुम्ही काय म्हणतात 4 ध्रुव डीसी मोटरच्या समीप ध्रुवामध्ये विरुद्ध ध्रुवता कशी मिळवायची? जर बघा डीसी मोटरच्या स्ट्रक्चरमध्ये इथं नंबर ऑफ पोल चार पोल आहे, 1 2 3 आणि 4. मग त्यांचं म्हणणं काय? नजदीक ऍडजस्टंट म्हणजे नजदीकचे म्हणजे जवळ जवळचे. आता तो जवळ जवळचे जे पोल असतात ना, याला नेहमी कशी अपोजिट पोलॅरिटी याची लागत असते. मग जर समजा हा पोल मी एन बनवला, हा पोल काय बनवला? एन बनवला, तर हा पोल मला एस बनवावा लागेल. परत जर मी हा पोल एन बनवला तर हा पोल एस बनवावा लागेल. म्हणजे जवळ जवळचे जे दोन पोल असतात ना, ते दोन्हीची पोलॅरिटी कशी पाहिजे? सेम नाही पाहिजे, अपोजिट पाहिजे. मग जर तुम्हाला याची पोलॅरिटी चेंज करायची असेल, बघा पोलॅरिटी म्हणजे नॉर्थ आणि साऊथ पोल बदलायचा आपल्याला. मग पोलॅरिटी जर बदलायची असेल तुम्ही खालीलपैकी काय केलं पाहिजे जेणेकरून करणार यांची तुम्ही पोलॅरिटी काय करणार? म्हणजे पोलॅरिटी काय करू शकता? बदलू शकता. मग बघा, व्हेरिंग द नंबर ऑफ टर्न्स. जर नंबर ऑफ टर्न्स व्हेरी केल्या, बघा नंबर ऑफ टर्न्स वाढल्यात, मी तुम्हाला सांगितलं मॅग्नेटिक स्ट्रेंथ वाढेल त्याची. नंबर ऑफ टर्न्स कमी किंवा जास्त केलं तर मॅग्नेटिक फील्डची काय होणार? स्ट्रेंथ वाढणार. पोलॅरिटी बदलण्यासाठी आपण हे वापरत नाही. मग काय म्हणते? मेकिंग द सिरीज कनेक्शन ऑफ कॉइल. आता कनेक्शन कॉइलचे सिरीज किंवा पॅरल केलं तर त्याच्यामध्ये नाही का म्हणजे फ्लक्स कमी किंवा जास्त होणार, त्याच्यामुळे ते पण काय होते? इनडायरेक्टली काय होते? मॅग्नेटिक फील्ड वरती त्याचा इफेक्ट होणार, पोलॅरिटीवर होणार नाही. म्हणजे मेकिंग तुम्ही पॅरल करा किंवा काय करा, सिरीज करा, याचा इफेक्ट होत नाही. मग काय सांगितलं नाही? मेकिंग द करंट फ्लो इन अ डिफरंट डायरेक्शन. जर तुम्ही समजा हा पोल आहे या किंवा या कॉइल मधून जाणाऱ्या करंटची डायरेक्शन पहिले अशी होती, या जर का समजा क्लॉकवाईज असेल, बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की जर तुमचा एखादा कंडक्टर आहे, त्या कंडक्टर मधून वरच्या साईडने जर का करंट चालला तर आपण राईट हँड थंब रूल नुसार नाही का याची डायरेक्शन समजा क्लॉकवाईज असेल, तर मग जर डायरेक्शन क्लॉकवाईज असेल तर वरती नॉर्थ आणि खाली साऊथ पोल तयार होणार. म्हणजे याची पोलॅरिटी जर आपण पोलची पकडली तर वरच्या पोलची नॉर्थ झाली. जर याची आपल्याला पोलॅरिटी बदलायची तर आपण काय करणार? डायरेक्शन ऑफ करंट रिव्हर्स करणार, जेणेकरून काय होणार? आपली डायरेक्शन ऑफ करंट जर का रिव्हर्स झाली तर हा पोल नॉर्थ पोल खाली तयार होईल आणि साऊथ पोल वरती तयार होणार. म्हणजे जेणेकरून काय होणार? आपली पोलॅरिटी जे ऍडजस्टंट जे पोल आहेत या पोलची आपण काय करू शकतो? ऍडजस्टंट पोलची पोलॅरिटी आपण अपोजिट करू शकतो. तर ती कशी करायची? तर आपण काय करणार? मेकिंग द फ्लो इन अ डिफरंट डायरेक्शन. म्हणजे जो करंटचा जो फ्लो आहे ना, तो जो जर याच्यात क्लॉकवाईज डायरेक्शन नसेल तर याच्यामध्ये काय करा तुम्ही? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन न करा, जेणेकरून काय होणार? या ऍडजस्टंट पोलची पोलॅरिटी काय होणार? अपोजिट होऊन जाणार. म्हणजे याचं बरोबर उत्तर झालं ऑप्शन नंबर डी, मेकिंग द करंट फ्लो इन अ डिफरंट डायरेक्शन. आता क्वेश्चन नंबर 56 काय म्हणतो बघा, व्हॉट इज द ऑपरेशन इन अ रिवाइंडिंग प्रोसेस. रिवाइंडिंग प्रक्रियेत ऑपरेशनचे नाव काय? आता बघा ही एक याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हे ते काय आर्मेचर आहे आणि आर्मेचर मध्ये काहीतरी हातोड्यानं तो काहीतरी ठोकून राहिला. तर रिवाइंडिंग करणं म्हणजे काय? बघा आता एखादी वाइंडिंग असली मोटरची, जर वाइंडिंग खराब झाली ना, आपण ती वाइंडिंग काढून टाकतो आणि त्याच्या ठिकाणी दुसरी वाइंडिंग टाकतो, त्याला रिवाइंडिंग प्रोसेस म्हणते. मग रिवाइंडिंग करताना आपण काय करायला पाहिजे? जी एक म्हणजे स्टँडर्ड प्रोसेस असते की सर्वात पहिले तुम्ही काय करा, ज्या पण तुम्हाला जे आपण बघा याच्यामध्ये असं इन्सुलेटिंग जो पेपर टाकतो ना, त्याच्यामध्ये तो पेपर काय करतो? आपल्याला काढून टाकावा लागतो. तो पेपर काढल्यानंतर काय करतो आपण? जी कॉईल असते ना, ती कॉईल काढतो. म्हणजे पहिले काय करणार आपण? काय करणार? त्याच्यात वेजेस रिमूव्ह करणार. वेजेस रिमूव्ह केल्यानंतर ती वाइंडिंग रिमूव्ह करणार. वाइंडिंग रिमूव्ह केल्यानंतर त्याला काय करणार? क्लीन वगैरे करून घेणार आणि परत त्याला काय करणार? रिवाइंडिंग करणार. मग सर्वात पहिले प्रोसेस आहे ती की वेजेस रिमूव्ह करा. ते वेजेस म्हणजे जे आपण इन्सुलेटिंग पेपर टाकतो ना याच्यामध्ये, याला वेजेस म्हणतो.
मग हे वेजेस रिमूव्ह करण्याची प्रोसेस बघा, हातोड्यानं हा वेजेस रिमूव्ह करते, म्हणजे ही जी प्रोसेस याच्यामध्ये दाखवलेली ना, ही प्रोसेस ही वेजेस रिमूव्ह करण्याची. म्हणजे याचं बरोबर उत्तर काय येणार, रिमूव्हिंग द वेजेस, ऑप्शन नंबर सी. आता बघा, आपल्याला प्रोसेस रिवाइंडिंग करताना प्रोसेस हीच असते की पहिले वेजेस काढा, वेजेस काढल्यानंतर तुम्ही काय करणार, वाइंडिंग रिमूव्ह करणार, वाइंडिंग रिमूव्ह केल्यानंतर वाइंडिंग कट करणार, वाइंडिंग रिमूव्ह करणार आणि काय करणार, स्लॉटला क्लीन करणार आणि परत त्या मोटरला काय करणार, रिवाइंड करणार. याचं उत्तर बरोबर काय, ऑप्शन नंबर सी. आता क्वेश्चन नंबर 57 काय म्हणतो, विच इन्सुलेटिंग मटेरियल यूज इन अ वाइंडिंग इज हायली नॉन हायग्रोस्कोपिक अँड पोजेस गुड इलेक्ट्रिक स्ट्रेंथ. आता पहिली गोष्ट बघा, मी तुम्हाला काय सांगितलं की ते मटेरियल कोणतं पाहिजे, आपल्याला इन्सुलेटिंग मटेरियल पाहिजे. इन्सुलेटिंग मटेरियल म्हणजे असं मटेरियल की ज्याच्यामधून काय झालं पाहिजे, इलेक्ट्रिक करंट पास नाही झाला पाहिजे. आणि आपण इन्सुलेशन त्याच्यासाठीच लावतो की जो आपली कॉईल असते ना, कॉईल बॉडीला शॉर्ट नाही झाली पाहिजे, जेणेकरून काय होणार नाही की आपला करंट लीक होणार नाही, करंट लीक झाला नाही तर बॉडीला करंट येणार नाही किंवा आपला करंट काय म्हणणार वेस्ट होणार नाही. याच्यासाठी आपण काय करत असतो, हायली इन्सुलेटिंग मटेरियल तिथे वापरत असतो. मग त्यांनी काय विचारलं, मटेरियलचं नाव विचारलं की आपण वाइंडिंग मध्ये नेमकं कोणतं मटेरियल वापरतो की जो नॉन हायग्रोस्कोपिक असतो. नॉन हायग्रोस्कोपिक म्हणजे जो काय पाण्याला धरून ठेवत नाही, त्याला आपण नॉन हायग्रोस्कोपिक म्हणतो. आणि गुड इलेक्ट्रिक स्ट्रेंथ म्हणजे त्याच्यात काय करेल, तो इन्सुलेशन काय करेल, जास्तीत जास्त इन्सुलेशन प्रोव्हाइड करेल. तर तो मटेरियल डायरेक्ट पाठ करून द्या हा असतो मिलिनेक्स पेपर. जो मिलिनेक्स पेपर असतो ना, जो बघा व्हाईट कलरचा पेपर बघितला असेल तुम्ही, जो आपण मोटरमध्ये टाकतो, या पेपरला आपण मिलिनेक्स पेपर म्हणतो. आणि हाच पेपर आपण काय वाइंडिंग करताना वाइंडिंगच्या स्लॉटमध्ये काय करत असतो, टाकत असतो, जेणेकरून काय होणार, आपल्या वाइंडिंग मध्ये तो वाइंडिंग पाणी धरून ठेवणार नाही आणि सोबत सोबत काय होणार, आर्मेचर आणि वाइंडिंग मध्ये काय होणार, इन्सुलेशन प्रोव्हाइड होणार. क्वेश्चन नंबर 58 काय म्हणतो बघा, विच टाइप ऑफ आर्मेचर वाइंडिंग इज इलस्ट्रेटेड. आता हीच याच प्रकारची म्हणजे खाली दिलेल्या इमेजमध्ये कोणत्या प्रकारची आर्मेचर वाइंडिंग संचित्र केलेली आहे किंवा संचित केलेली आहे. जर तुम्ही बघितलं बघा, मी तुम्हाला सांगितलं जर तुमची वाइंडिंग जर अशी असती ना, अशी, तर याला आपण वेव्ह वाइंडिंग म्हटलं असतं, बरोबर. पण ही वाइंडिंग बघा अशी लूप सारखी दिसत होती तुम्हाला. मी याच्या आधीच्या पार्ट 1 का पार्ट 2 मध्ये मी सांगितलेलं आहे की हिला आपण पहिली गोष्ट ही कोणती झाली, वेव्ह वाइंडिंग झाली. सॉरी, ही लूप वाली म्हणजे ही झाली लूप वाइंडिंग किंवा याला काय आपण लॅप वाइंडिंग म्हणतो. काय म्हणतो, लॅप वाइंडिंग. मग याचा अर्थ ही तर लॅप वाइंडिंग आहे आणि एका स्लॉट मध्ये दोन दोन कंडक्टर असल्यामुळे याचा अर्थ ही ड्युप्लेक्स लॅप वाइंडिंग. कोणती वाइंडिंग आहे, ड्युप्लेक्स लॅप वाइंडिंग. पण आता बघा आपल्याला इथं बघा फक्त ट्रिप्लेक्स वेव्ह आणि ड्युप्लेक्स वेव्ह दिलेली, पहिली वेव्ह नाहीये म्हणजे ऑप्शन नंबर दोन्ही कटले. मग एक तर प्रोग्रेसिव्ह लॅप असेल किंवा रेट्रोग्रेसिव्ह लॅप असेल. मी आता सांगितली कोणती आहे, ड्युप्लेक्स लॅप आहे. मग आता बघा याच्यामध्ये नाही का इथं बॅक पीच दिलेला आहे, हा जो मागचा याला बॅक पीच म्हणतात, इथं दिलेलंच आहे. आणि हा झाला फ्रंट पीच, याला काय म्हणणार, फ्रंट पीच. आणि आताच बघितलं बघा याचा बॅक पीच कसा आहे, मोठा आहे. बॅक पीच इज ग्रेटर दॅन फ्रंट पीच, बॅक पीच इज ग्रेटर दॅन फ्रंट पीच. आणि जर बॅक पीच तुमचा ग्रेटर असेल फ्रंट पीच पेक्षा, याला प्रोग्रेसिव्ह वाइंडिंग असं म्हणते. कोणती वाइंडिंग म्हणते याला, प्रोग्रेसिव्ह वाइंडिंग. आता बघा याला प्रोग्रेसिव्ह म्हटलं आणि प्रोग्रेसिव्ह वाइंडिंग असल्यामुळे ही प्रोग्रेसिव्ह लॅप वाइंडिंग म्हणून याचं उत्तर राहणार ऑप्शन नंबर सी, प्रोग्रेसिव्ह लॅप वाइंडिंग. याचं उत्तर काय राहणार, ऑप्शन नंबर सी, प्रोग्रेसिव्ह लॅप वाइंडिंग. बघा तसं बघायला गेलं ही डुप्लेक्स लॅप वाइंडिंग आहे, पण इथं डुप्लेक्स ऑप्शन नाहीये. तर आपल्याला बॅक पिच आणि फ्रंट पिच वरून अंदाज लावावा लागेल की ही कोणती आहे, याचा बॅक पिच मोठा आहे फ्रंट पिच पेक्षा, म्हणून ही काय झाली, प्रोग्रेसिव्ह लॅप वाइंडिंग झाली. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, कॅल्क्युलेट द ऍव्हरेज पिच फॉर रेट्रोग्रेसिव्ह वेव्ह वाइंडिंग इफ नंबर ऑफ आर्मेचर. बघा त्यांनी काय दिलं, नंबर ऑफ आर्मेचर कंडक्टर दिले म्हणजे हा झाला झेड, बरोबर आहे. नंबर ऑफ स्लॉट दिले आणि त्यानंतर नंबर ऑफ पोल दिले म्हणजे हा झाला पी. आता यांनी काय सांगितलं आपल्याला काय करायचं, ऍव्हरेज काय काढायचं, ऍव्हरेज पिच काढायचं. मग ऍव्हरेज पिचचा फॉर्म्युला लक्षात राहू द्या, झेड प्लस मायनस 2 अपॉन पी. झेड प्लस मायनस 2 अपॉन पी हा काय असतो, ऍव्हरेज पिचचा फॉर्म्युला असतो. मग मी आताच सांगितलं आपल्याकडे दोन प्रकारच्या वाइंडिंग असतात, एक असते प्रोग्रेसिव्ह वाइंडिंग आणि असते रेट्रोग्रेसिव्ह वाइंडिंग. मग हे कसं ओळखायचं बघा, जर आता हा फॉर्म्युला नेमका वापरायचा केव्हा, जर तुमची वाइंडिंग प्रोग्रेसिव्ह असेल, जर तुमची वाइंडिंग काय असेल, प्रोग्रेसिव्ह असेल, तर तुम्ही इथं याचा फॉर्म्युला काय तयार होईल माहिती आहे का, झेड इज इक्वल टू सॉरी वाय ए ऍव्हरेज पिच इज इक्वल टू झेड प्लस 2 अपॉन पी. केव्हा तयार होईल, ज्यावेळेस तुमची वाइंडिंग कोणती प्रोग्रेसिव्ह आहे. पण जर तुमची वाइंडिंग रिट्रोग्रेसिव्ह असेल तर याच ठिकाणी वाय ए इज इक्वल टू झेड मायनस 2 अपॉन पी, म्हणजे हा कशासाठी येईल, रेट्रोग्रेसिव्ह वाइंडिंग साठी हा तुमचा फॉर्म्युला तयार होईल. मग आता यांनी काय विचारलं आपल्याला इथं काय, बघा हा फॉर्म्युला लिहून इथे यांनी काय कोणती वाइंडिंग सांगितली, रेट्रोग्रेसिव्ह वाइंडिंग सांगितली. मग रेट्रोग्रेसिव्ह वाइंडिंग साठी फॉर्म्युला काय, वाय ए इज इक्वल टू झेड मायनस 2 अपॉन पी. मग झेड नंबर ऑफ कंडक्टर किती आहेत मला सांगा, नंबर ऑफ कंडक्टर आपण बघितले 14 आहेत, म्हणजे 14 मायनस 2 अपॉन नंबर ऑफ पोल किती आहेत, नंबर ऑफ पोल आहेत 2. 14 मायनस 2 अपॉन 2 म्हणजे किती झालं, 12 अपॉन 2. म्हणजे याचं उत्तर येणार किती येणार, 6. म्हणजे याचा ऍव्हरेज पिच किती आहे, याचा या वाइंडिंगचा ऍव्हरेज पिच किती आला आपला, 6 आला. म्हणजे ऑप्शन नंबर बी काय झालं या प्रश्नाचं बरोबर उत्तर झालं.
बघा याच्यामध्ये फक्त हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. हा फॉर्म्युला कधी कधी आता तुम्ही रेट्रोग्रेसिव्ह साठी विचारलं, कदाचित नेक्स्ट क्वेश्चन मध्ये तुम्हाला प्रोग्रेसिव्ह साठी विचारू शकतात. क्वेश्चन नंबर 60 काय म्हणतो बघा, क्वेश्चन नंबर 60, विच टाइप ऑफ टेस्ट इलॉस्ट्रेटेड फॉर द आर्मेचर आफ्टर रिवाउंड. रिवाउंड नंतर आर्मेचर साठी कोणत्या प्रकारची चाचणी दर्शवली जाते. मी तुम्हाला सांगितलं आपण काय करतो, पहिली गोष्ट नाही का, हा जो खालचा दिवस याला ग्राउलर म्हणतो, आणि ग्राउलर आपण काय करत असतो, जो आर्मेचर असतो ना आपला, आर्मेचर ओपन सर्किट आहे, ओपन कॉईल झाली का कॉईल शॉर्ट झाली किंवा कॉईल जर का ग्राउंड झाली, तर हे टेस्ट करण्यासाठी आपण काय करतो, ग्राउलर वापरतो. मग आता ग्राउलर मध्ये मी तुम्हाला काल हेही सांगितलं, जर तुम्ही इथं व्होल्टमीटर वापरला ना, मिली व्होल्ट वाला जर असेल तर ती असते ओपन कॉईल टेस्ट. कोणती असते, ओपन कॉईल टेस्ट. म्हणजे जर का तुम्हाला इथं मिली व्होल्ट दिसत असेल ओपन कॉईल टेस्ट म्हणतो. जर त्या ठिकाणी तुम्हाला मेगा ओहम दिसत असेल त्याला आपण काय म्हणतो, ग्राउंड टेस्ट म्हणतो. कोणती टेस्ट म्हणतो, ग्राउंड टेस्ट. आणि जर तुम्हाला या ठिकाणी बघा इथं हेक्सॉब्लेड आहे, काय होतं माहिती का, ज्यावेळेस तुम्ही इथं सप्लाय देता ना, या ग्राउंडर मधून काय करतो, ग्राउंडर आपण सप्लाय देतो, सप्लाय दिल्यानंतर आर्मेचर मध्ये काय होतं, मॅग्नेटिक फील्ड तयार होते. आणि जर तुमची वाइंडिंग ओपन, समजा नॉर्मली वाइंडिंग चांगली आहे, जर वाइंडिंग जर का चांगली असेल, हेल्दी कंडिशन मध्ये असेल, तर तुमची जी हेक्सॉब्लेड तुम्ही वरती ठेवता ती व्हायब्रेट होत नाही. पण जर तुमची हेक्सॉब्लेड वरती ठेवलेली व्हायब्रेट व्हायला लागली, तर समजून घ्यायचं जी तुमची कॉईल झाली ना, ती कॉईल काय झालेली, शॉर्ट झालेली कुठेतरी. म्हणून काय राहिलं तिथं, ती जी हेक्सॉब्लेड आहे ना, ही हेक्सॉब्लेड काय व्हायब्रेट होणार. तर मग ही जी आता ही हेक्सॉब्लेड याच्यामध्ये दिसते, तर ही जी टेस्ट घेतो ना आपण, ही कशासाठी घेत असतो, शॉर्ट कॉईल टेस्टसाठी आपण घेत असतो. म्हणजे लक्षात राहू द्या, जर इथं हेक्सॉब्लेड आहे म्हणून शॉर्ट आलं, जर इथं मिली व्होल्ट तुम्हाला दिसलं असतं, इथं फक्त काय लावलं असतं, मीटर लावलं असतं, आणि मीटरच्या ठिकाणी जर मिली व्होल्ट दिसलं असतं तर ती ओपन कॉईल झाली असती, आणि जर का ते मेगा ओम दिसलं असतं ती काय झाली असती, ग्राउंड टेस्ट झाली असती. पण याचं उत्तर काय, इथं हेक्सॉब्लेड दिसत आहे, म्हणून आपण इथं काय करणार, याचं उत्तर ऑप्शन नंबर बी, शॉर्ट कॉईल टेस्ट, याचं बरोबर उत्तर येणार. नंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 61 काय म्हणतो, व्हाय न्यूली रिवाउंड आर्मेचर मस्ट बी काय प्रीहिटेड बिफोर वॉर्निशिंग. म्हणजे नवीन रिवाउंड आर्मेचर वॉर्निश करण्यापूर्वी गरम का केले जाते. आता बघा, ज्यावेळेस आपण आर्मेचर मध्ये रिवाइंडिंग करतो, मग रिवाइंडिंग केल्यानंतर आपण काय करतो, त्याला वॉर्निशिंग करतो. वॉर्निशिंग करण्याचा मागचा पर्पज असा असतो की इन्सुलेशन तिथे प्रोव्हाइड झालं पाहिजे. म्हणजे जेणेकरून जर का एखादी कॉईल चुकीनं समजा कॉईलवरचं इन्सुलेशन डॅमेज झालं, तर त्या वॉर्निशमुळे काय होणार, त्या कॉईलमध्ये आणि आर्मेचरमध्ये काय होणार, इन्सुलेशन प्रोव्हाइड होणार. मग याच्यासाठी आपण वॉर्निशिंग करतो. पण वॉर्निशिंग करण्यापूर्वी पण आपण काय करत असतो, जो आर्मेचर असतो त्या आर्मेचरला काय करतो, प्रीहीट करतो. प्रीहीट करतो म्हणजे काय, त्याला गरम करतो. तुम्हाला आपण गरम कशासाठी करतो, की जेणेकरून जर का आर्मेचर मध्ये काही मॉइश्चर वगैरे अवेलेबल असेल, तर गरम केल्यानंतर काय होईल, मॉइश्चर किंवा वॉटर असेल ते कोणा रिमूव्ह होऊन जाणार. त्याच्यासाठीच आपण काय करतो, त्याला प्रीहीट करतो. ऑप्शन नंबर ए काय म्हणतो बघा, ड्राईव्ह आउट द मॉइश्चर फ्रॉम इट. म्हणजे त्यातून ओलावा बाहेर काढण्यासाठी. आपण गरम कशासाठी करतो, की बरोबर आहे ना, आर्मेचर मधून ओलावा बाहेर काढण्यासाठी आपण काय करत असतो, त्याला काय करत असतो, प्रीहीट करत असतो. कोणाला, आर्मेचरला काय करतो, प्रीहीट करतो वॉर्निश करण्यापूर्वी. म्हणजे याचा ऑप्शन नंबर ए बरोबर उत्तर झालं. ड्राईव्ह आउट द मॉइश्चर फ्रॉम इट, म्हणजे त्यातून ओलावा बाहेर काढण्यासाठी. क्वेश्चन नंबर 62 काय म्हणतो बघा, हाऊ द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ डीसी कंपाऊंड मोटर इज चेंज. आता पहिली गोष्ट, मोटर कोणती आपली, डीसी कंपाऊंड मोटर. कालही मी याचं उत्तर सांगितलेलं तुम्हाला. बघा, कंपाऊंड मोटरमध्ये दोन प्रकारच्या वाइंडिंग असणार. एक असणार सिरीज फील्ड वाइंडिंग आणि एक असणार शंट फील्ड वाइंडिंग. हा झाला लॉंग शंट कंपाऊंड जनरेटर. मग आता मला सांगा, जर तुम्हाला ही डायरेक्शन बदलायची असेल ना, तर आपण काय करतो, सिरीज मोटर असो किंवा शंट मोटर असो, त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त काय करतो, त्या फील्डची डायरेक्शन चेंज करतो, तर डायरेक्शन बदलते. पण जर तुम्हाला कंपाऊंड मोटरमध्ये डायरेक्शन ऑफ रोटेशन म्हणजे DOR जर का चेंज करायचे असेल, तर तुम्हाला काय करावं लागतं, जे आर्मेचरचे जे टर्मिनल आहेत ना, या आर्मेचरच्या टर्मिनलला म्हणजे किंवा आर्मेचर मधून जाणाऱ्या करंटला काय करावं लागतं, तुम्हाला डायरेक्शन आर्मेचर मधल्या करंटची डायरेक्शन बदलावं लागते. तेव्हाच कुठेतरी काय होतं, कंपाऊंड मोटरची डायरेक्शन ऑफ रोटेशन बदलत असते. मग याच्यामध्ये उत्तर काय येईल बघा, बाय चेंजिंग द डायरेक्शन ऑफ आर्मेचर करंट, म्हणजे ऑप्शन नंबर ए याचं बरोबर उत्तर. पहिलंच उत्तर काय राहण्याचं बरोबर, कारण काय करायचं आपल्याला, आर्मेचरची काय बदलायची, आपल्याला आर्मेचरच्या करंट म्हणजे आर्मेचर मधून जाणाऱ्या करंटची डायरेक्शन बदलली की कंपाऊंड मोटरची डायरेक्शन ऑफ रोटेशन काय होते, बदलते. आणि हे डिटेल एक्सप्लेन मी कालच्या व्हिडिओमध्ये केलेलं बघा, पार्ट 3 मध्ये. बघा, क्वेश्चन नंबर 63 काय म्हणतो, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ डीसी शंट मोटर इफ इट सप्लाय टर्मिनल आर इंटरचेंज. म्हणजे डीसी शंट मोटर मध्ये फील्ड पुरवठा टर्मिनल बदलल्यास त्याचा काय परिणाम होतो. बघा, आता सर्वात आधी डीसी शंट मोटरची डायग्राम बघा कशी असते. ही झाली शंट फील्ड वाइंडिंग आणि हा झाला आर्मेचर. आता त्यांनी काय म्हटलं, आपण सप्लाय टर्मिनल आहेत, म्हणजे सप्लाय टर्मिनल या साईडला आपण जर का पॉझिटिव्ह दिलं आणि या साईडला निगेटिव्ह दिलं, जर तुम्ही हे सप्लाय टर्मिनल एकमेकांसोबत इंटरचेंज केले किंवा इथं पॉझिटिव्ह इथं निगेटिव्ह होतं, इथं निगेटिव्ह इथं पॉझिटिव्ह आणि इथं निगेटिव्ह लावलं, तर काय होणार, जर लक्षात राहू द्या, जर तुम्ही सप्लाय टर्मिनल इंटरचेंज केले तर याचा या मोटरच्या डायरेक्शन ऑफ रोटेशनवरती काही परिणाम होत नाही.
मग जर तुम्हाला असं वाटत असेल की डायरेक्शन बदल, पण डायरेक्शन केव्हा बदलते, एकतर तुम्ही फक्त फील्ड वाइंडिंगचे टर्मिनल इंटरचेंज करा किंवा आर्मेचर वाइंडिंगचं टर्मिनल इंटरचेंज करा, त्याच वेळेस काय होत असतं, डायरेक्शन ऑफ रोटेशन बदलते. पण जर तुम्ही एक सोबत डायरेक्ट सप्लायचे टर्मिनल इंटरचेंज केले तर याचा त्या मोटरच्या स्पीडवरती किंवा मोटरच्या डायरेक्शन ऑफ रोटेशनवरती काहीही परिणाम होत नाही. मग याचं बरोबर उत्तर बघा, ऑप्शन काय म्हणतं, रन ॲट लो स्पीड. मी सांगितलं ना, स्पीडवरती काहीच परिणाम होत नाही. रन ॲट हाय स्पीड म्हणजे स्पीड कमी पण होत नाही आणि स्पीड जास्त पण होत नाही. रन इन अ सेम डायरेक्शन, कोणत्या डायरेक्शन मध्ये, ज्या डायरेक्शननं मोटर पहिल्या फिरत होती त्याच डायरेक्शननं मोटर काय होणार, पुन्हा फिरत म्हणजे त्याच डायरेक्शननं फिरणार. म्हणून काय होतं, का बरं फिरणार, कारण याच्यात सांगितलं मी तुम्हाला की सप्लाय टर्मिनलचा, इंटरचेंजचा आणि याचा काही फरक म्हणजे त्याच्यावर काही इफेक्ट होत नाही. रन इन अ रिव्हर्स डायरेक्शन, रिव्हर्स डायरेक्शन मध्ये काय होणार, ज्यावेळेस आपण एक तर फक्त फील्ड वाइंडिंग किंवा फक्त आर्मेचर वाइंडिंगचा सप्लाय जर का बदलला असता तर ती रिव्हर्स डायरेक्शननं फिरली असती. क्वेश्चन नंबर 64 काय म्हणतो, व्हॉट इज द स्पीड इफ द फील्ड वाइंडिंग ऑफ अ डीसी शंट मोटर इज ओपन सर्किट. म्हणजे डीसी शंट मोटर मध्ये फील्ड वाइंडिंग ओपन सर्किट असल्यास वेग किती आहे, वेग किती आहे किंवा वेगावर त्याचा काय परिणाम होईल. आता बघा, हे मी तुम्हाला याच्या आधीच्या लेक्चरमध्ये सुद्धा एक्सप्लेन केलं होतं. ही आहे डीसी शंट मोटर, आर्मेचर. आता बघा काय होतं की आपण नाही का, ज्यावेळेस समजा त्यांनी काय म्हटलं की जर ही शंट वाइंडिंग, ही जर वाइंडिंग ओपन झाली म्हणजे बघा, सुरुवातीला आपला काहीतरी करंट येणार होता, आलेला करंट काय व्हायचा, काही करंट आर्मेचर मधून आणि काही करंट कशातून जायचा, फील्ड वाइंडिंग मधून जायचा. मग याच्यात करंट डिस्ट्रीब्यूट होत होता. जर समजा चुकीनं ही फील्ड वाइंडिंग काय झाली, ओपन झाली म्हणजे इकडे जाणारा करंट झिरो झाला आणि मॅक्झिमम सगळा करंट आपला कुठून जाणार, आर्मेचर मधून जाणार. आणि आर्मेचर मधून म्हणजे बघा, आर्मेचर मधून जास्तीचा करंट गेल्यामुळे काय होत असतं, आर्मेचरची स्पीड नाही का खूप जास्त प्रमाणात वाढते. म्हणजेच जर तुमच्या डीसी शंट मोटरची फील्ड वाइंडिंग काय झाली, ओपन झाली, फील्ड वाइंडिंग काय झाली, ओपन झाली, तर काय होणार, तुमची मोटर स्टॉप नाही होणार. मोटर काय होणार, रन ॲट व्हेरी हाय स्पीड, म्हणजे खूप जास्त स्पीडनं तुमच्या काय करायला, मोटर काय करायला लागणार, फिरायला लागणार. म्हणून बघा, आपण याच्या आधीच्या क्वेश्चन मध्ये बघितलं होतं की याच्यासोबत आपण काय करतो, एनव्हीसी लावत असतो. फील्ड म्हणजे शंट मोटरच्या सोबत आपण एनव्हीसी का बरं लावतो, हे याच्यात क्वेश्चन, याच्या मागे तोच क्वेश्चन विचारला होता आणि आता फक्त थोडा फिरून प्रश्न विचारला त्यांनी. क्वेश्चन नंबर 65 काय म्हणतो, व्हॉट इज द रिझन ऑफ रिडक्शन इन अ स्पीड ऑफ अ डीसी शंट मोटर फ्रॉम नो लोड टू फुल लोड. बघा, तसं पाहिलं ना तर डीसी शंट मोटर ही कॉन्स्टंट स्पीड मोटर आहे. आता त्यांनी विचारलं काय की शंट मोटर वेग भार नसलेल्या ते पूर्ण भारापर्यंत कमी करण्याचे कारण काय असते. तसं मी काय सांगितलं तुम्हाला, डीसी शंट मोटर ही काय असते, कॉन्स्टंट स्पीड मोटर आहे. कशी मोटर आहे, कॉन्स्टंट स्पीड मोटर. म्हणजे या मोटरचं नो लोडची स्पीड ते फुल लोडची स्पीड, म्हणजे बघा काय, नो लोडची स्पीड ते फुल लोडची स्पीड जवळपास कशी राहते, कॉन्स्टंट राहते. जवळपास कशी राहणार आपली, कॉन्स्टंट राहणार. म्हणून याला आपण कॉन्स्टंट स्पीड मोटर म्हणतो. पण तरी सुद्धा काय होतं माहितीये का, नो लोड म्हणजे काहीच लोड नाहीये आणि लोड म्हणजे फुल लोड किंवा त्याचा जेवढा रेटेड लोड आहे तेवढा लोड दिल्यानंतर काय होतं की थोड्या प्रमाणात काय होतं, म्हणजे जर का बघा असा ग्राफ यायला पाहिजे होता, तो असा नाही येता, काय होतं की तो असा नाही का, थोडं काय होतं, स्पीड अशी काय होते, ड्रॉप होते. मग या ड्रॉप होण्यामागचं कारण काय, तर ज्यावेळेस आपण आर्मेचरमध्ये बघा, आर्मेचरमध्ये काय होत असतं, आर्मेचर ड्रॉप होत असतो आणि या आर्मेचर ड्रॉपमुळेच काय होतं, म्हणजे हा जर तुम्ही ग्राफ बघितला असेल, आज पहिले आर्मेचर ड्रॉप होतो आणि या आर्मेचर ड्रॉपमुळेच काय होत असतं, त्याची जी स्पीड आहे ना ती नो लोड पासून तर फुल लोड पर्यंत काय होते, कमी होते. म्हणजे याचं बरोबर उत्तर काय येणार बघा, शंट फील्ड करंट इन्क्रीज होत नाही, शंट फील्ड करंट डिक्रीजेस, फील्ड करंट डिक्रीज सुद्धा होत नाही. आर्मेचर व्होल्टेज ड्रॉप इन्क्रीजेस, म्हणजे जो आर्मेचरचा जो व्होल्टेज ड्रॉप असतो ना तो काय होतो, वाढतो. आणि तो आर्मेचरचा व्होल्टेज ड्रॉप वाढल्यामुळे आपली जी मोटर आहे ना, नो लोड पासून तर फुल लोड पर्यंत काय होते, तशी कॉन्स्टंट स्पीड राहायला पाहिजे पण थोडी स्पीड काय होते त्याची कमी होते. त्याच्या मागचं कारण आर्मेचर व्होल्टेज ड्रॉप काय होत असतो, इन्क्रीज होतो. आणि हाच आर्मेचर व्होल्टेज ड्रॉप इन्क्रीज झाल्यामुळे आपल्या मोटरची स्पीड काय होते, डिक्रीज होते. क्वेश्चन नंबर 66 बघा, तो काय म्हणतो, विच वाइंडिंग फॉल्ट इज डिटरमाइंड बाय द टेस्ट. म्हणजे कोणता वाइंडिंग फॉल्ट हा खाली दिलेल्या टेस्ट मधून काय करू शकतो, ओळखू शकतो. म्हणजे कोणता वाइंडिंग फॉल्ट चाचणीद्वारे निर्धारित केला जातो. म्हणजे ह्या चाचणीतून किंवा या टेस्ट मधून आपण कोणत्या प्रकारचा फॉल्ट आयडेंटिफाय करत असतो. मग मी आता बघा, हा सेम प्रश्न आपण याच्या आधी घेतला. याच्यात बघा इथे काय दिलेले, मिली व्होल्ट दिलेले, काय दिलेले, मिली व्होल्ट या मीटर लावलेले. आणि मी तुम्हाला आधीच्या क्वेश्चन मध्ये सांगितलं की जर तुमचा इथं मिली व्होल्ट असेल तर ही ओपन कॉईल फॉल्ट असते. म्हणजे कॉईल जर ओपन झाली असेल त्या ओपन कॉईलचा फॉल्ट आपण डिटेक्ट करण्यासाठी आपण काय करत असतो, ही जी टेस्ट ही वापरत असतो. मग शॉर्ट कॉईलसाठी मी तुम्हाला सांगितलं, शॉर्ट कॉईलसाठी आपण काय करतो, इथं हेक्सो ब्लेड लावतो. आणि तेच ग्राउंड टेस्टसाठी आपण काय करतो,
ग्राउंड कॉईल फॉल्ट किंवा ग्राउंड टेस्टसाठी आपण काय करतो, जर का तिथं मेगा ओहम जर तुम्हाला दिसलं असतं, मेगा ओहम असा सिम्बॉल दिसला असता किंवा आपण इन्सुलेशन रेजिस्टन्स जर का मेजर केलं असतं तर उत्तर ग्राउंड फॉल्ट असतं. पण इथं दिसताना आपल्याला बघा हीट जी टेस्ट आहे ना हे आपण ओपन कॉईल फॉल्ट फाइंड करण्यासाठी करत असतो. म्हणजे याचं बरोबर उत्तर राहणार ऑप्शन नंबर ए. बघा अशा पद्धतीनं इलेक्ट्रिशियन सेकंड इयरचं जे दुसरं मॉड्यूल होतं आपलं डीसी मोटर, याचे आपण जवळपास किती प्रश्न होते, 66 प्रश्न आपण काय केले टोटल सॉल्व्ह केले. आता हे 66 प्रश्न मी टोटल किती 4 पार्टमध्ये डिवाइड केलेले आहेत. त्याचे सर्वच्या सर्व पार्ट मी काय केलेत माझ्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. अशाच पद्धतीचे इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयर किंवा इलेक्ट्रिशियन सेकंड इयरचे आयटीआयचे मोस्ट इम्पॉर्टंट एमसीक्यू बघण्यासाठी नाही का माझ्या चॅनलला तुम्ही फॉलो करून ठेवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये किंवा मला आयटीआय इन्स्ट्रक्टर प्रशांत या इंस्टाग्राम चॅनलवरती तुम्ही मला काय मेसेज करू शकता. धन्यवाद.